ग. अगं ए मंजू, मंजू, अगं ए मंजू. अरे देवा, आज माझा लग्नाचा पहिला दिवस आहे. मला उठायला उशीर तर झाला नाही ना? मंजू, अगं ए मंजू, मंजू, अगं ए मंजू. बापरे, आई आवाज देत आहे. आता काय बोलू त्यांना? अगं ए मंजू, झोपून राहणार आहेस का? उठणार पण आहे. मला चाय नाश्ता देणार का नाही? आई, मला उठायला उशीर झाला, पण तुम्ही काही काळजी करू नका. तुमचा चाय नाश्ता लगेच बनवून देते. का चाय नाश्ता असाच बनवून देते बिना आंघोळीचा? माझ्या किचन मध्ये घुसू पण नको तू, नाही तर माझ्यासारखी वाईट कोणी मिळणार नाही तुला. आंघोळ करूनच जाय किचन मध्ये, मग चाय कर, त्याच्यानंतर नाश्त्यामध्ये पोहे कर. आई, तू कधीपासून एवढ्या सकाळी सकाळी चाय पियाला लागलीस? नाहीतर तू सकाळी 8-9 वाजता उठायचीस, मग चाय पित होतीस. अरे, एक दिवस झाला नाही बायकोला घरात यायला आणि बायकोची बाजू घ्यायला लागलास. एवढ्या लवकर बायकोचा बहीण झालास का? मला जेव्हा चाय नाश्ता पाहिजे तेव्हा बनवून द्यायचा गप. मग सकाळची 4 वाजे की 5 तुझ्या बायकोला चाय नाश्ता बनवून द्याच लागन. समजला का तुला? आज आईला सकाळी सकाळी काय झाले मला तर काही कळेना झाले. आई एवढ्या सकाळी सकाळी उठत पण नाही, चाय पण पित नाही. होय ग महाराणे, तू इथंच उभी राहणार आहेस का? अजून किती वेळा उभी राहणार आहेस? जातेस की नाही आंघोळीला? हो बराई, बरं, मी आता लगेच बनवून आणते चाय नाश्ता. आंघोळ करून. हो हो, आंघोळ करून. अरे देवा, आज लग्नानंतरचा पहिला दिवस या घरामध्ये माझा. मला वाटू लागला की सकाळ काही खूप चांगलं होईल, पण इतर. बाई, उठली का तू? एवढ्या लवकर उठायची का गरज होती तुला? अजून थोड्या वेळ झोपायचं होतं की. तसे तुला एवढ्या सकाळी सकाळी कोणते काम करायचे होते जे की एवढ्या सकाळी उठून बसलीस की? आता तुला कोणते घरातले काम करायचे नाही, कारण घरामध्ये काम करणारी आली ना. अगं शांता, अजून किती आराम करायला लावती? 9 वाजून तर गेले की. अजून किती वेळ झोपायला लावती तिला? अगं, आपली लेक हाय, लग्न झाल्यावर जाईल दुसऱ्याच्या घरी. घरी हिला पण 5 वाजता उठावा लागेल का नाही? हिला पण उठायची सवय लाव की. आई होस की तू तिची. आई असून चुकीचं शिकवायलीस तिला. तिचा सासरा घरी जाऊन काय करणार ती? जे तर करेल ना जे तू शिकवायलीस तू तिला. ऐका हो, घराच्या भानगडीत पडू नका. तुम्ही फक्त खात जा, पिझ्झा आणि ऑफिसला जात जा. एवढाच तुमच्यासाठी काम आहे. बाकी घरामध्ये काय व्हायलं काय नाही याच्याकडे लक्ष देऊ नका. कशी बायको आहे माझी ही? जरासा पण बरोबर बोलत नाही, प्रत्येक गोष्टीला उलट बोलत असते. मी तर नुसता परेशान झालो मी माझ्या बायकोमुळे. आई, या नाश्त्यामध्ये काय बनवले हे? पोहे. पोहे? मी खाणार नाही. तुला तर माहीतच आहे मला पोहे आवडत नाही. मीना, तुला जर पोहे आवडत नाहीत, खाऊ नको. तुला नाश्त्यामध्ये काय खायचे आहे ते तू आपल्या वहिनीकडे सांग. तुझी वहिनी करून देते. हो आई, सांगते वहिनीला. जाते मी. आई, वॉशिंग मशीन कुठे आहे? कपडे लावायचे होते. वॉशिंग मशीन तू का हुंड्यात घेऊन आली होतीस? तुझ्या बापानं दिली वॉशिंग मशीन ढूंढालीस? ताकी आम्ही एवढे श्रीमंत नाही ताकी वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुवालीस तू. जर की तुझ्या बापानं वॉशिंग मशीन दिली असती तर तू धुतली असती. आमच्या घरी तर हाताने कपडे धुतले जातात. जाय आता हाताने कपडे धुई, वॉशिंग मशीन मध्ये नाही. आई, तुम्ही असं
माझे तर आई, तुम्ही असं कसं बोलायल्या? माझे तर वडील तर सगळे द्यायला तयार होते, पण आज घरातून नकार दिला की आम्हाला काही नाही पाहिजे, त्यामुळे माझे वडिलांनी काही दिलं नाही. ज्याला द्यायचंच असते ना ते बरोबर देते. मग हो म्हणो का नाही, देणारा व्यक्ती बरोबर देतय. कळलं का तुला? माझ्या नवऱ्याचा डोकं जाग्यावर नव्हतं म्हणून नको म्हणाला, पण दुसरा मूर्ख माणूस तुझा बाप होता, ज्याने काही दिलं नाही, स्वतःच्या लेकीला खाली हाताने पाठवून दिलं. तुझं लग्न माझ्या नवऱ्यामुळे झाले. माझा नवरा तुझ्या बापाचा मित्र होता ना लहानपणाचा, नाही तर माझ्या लेकाचा लग्न मोठ्या घराण्यात झाला असता. पैसा पण घेतला असता, सामान भी घेतला असता, पण माझ्या नवरा असा वागल्यामुळे माझं वाटोळं झालं, वाटोळं.